विमलाची मुलगी सौंदर्या आपल्या नावाप्रमाणेच खूपच सुंदर होती. तर दुसरीकडे विमलाच्या मेलेल्या जावेची मुलगी काजल सावळ्या रंगाची होती. आपल्या आईवडिलांच्या निधनानंतर काजल आपल्या काका काकींबरोबरच राहत होती. एक दिवस, वा आई, ही साडी तर खूपच छान आहे, पण तू काजल दिदीसाठी काहीच नाही आणलंस? तुझ्यासारखी ती पण जर नवीन कपडे घालायला लागली तर मग तुझे जुने कपडे कोण वापरणार? हां? आपल्या काकूचं असं वागणं बघून काजलच्या डोळ्यात पाणी येतं. मग काजल म्हणते, बरोबरच तर बोलतीये काकी, आणि एवढा ब्राईट कलर माझ्यावर चांगला पण नाही दिसणार. बरं, उद्या तुम्हाला दोघींना बघायला मुलाकडचे लोक येणार आहेत, त्यामुळे सौंदर्या, तू उद्या हीच साडी नेस. आणि काजल, तुझ्यासाठी मी माझी जुनी साडी काढून ठेवलीये, उद्या तू तीच नेस. दुसऱ्या दिवशी सौंदर्या नवीन साडी नेसून तयार होते आणि ती साडी तिला खूप छान दिसत होती. तर तिकडे काजल आपल्या काकूची जुनी साडी नेसून तयार होते. तेव्हाच अनुज आणि रोनक नावाची दोन मुलं आपल्या आईवडिलांबरोबर तिथे येतात. अनुज साधारण आणि गरीब घरातला मुलगा होता, तर रोनक शहरात राहणारा एक श्रीमंत घरातला मुलगा होता. सौंदर्य आणि रोनक एकमेकांना पसंत करतात, तर काजल आणि अनुजही या लग्नासाठी होकार देतात. शुभशकून म्हणून सौंदर्याची सासू तिला 51,000 रुपये देते. तर गरीब अनुजची आई आशा काजलला 101 रुपयाचा शगुन देते. विमला 3 महिन्यानंतर दोघींचंही लग्न करते. रौनकचं लग्न अगदी धूमधडाक्यात होतं, तर गरीब अनुज साध्या पद्धतीनेच वरात घेऊन येतो. रौनकच्या लग्नात त्याच्या घरातले लोक सौंदर्यासाठी हिऱ्यांचे दागिने घेऊन आले होते, तर अनुज मात्र काजलच्या गळ्यात फक्त काळ्या मण्यांचं मंगळसूत्रच घालतो. लग्नानंतर दोघी बहिणी आपापल्या सासरी येतात. काजलचं घर फक्त 2च खोल्यांचं होतं आणि तिथे तिचं स्वागत करायला फक्त 2-3च बायका होत्या. तिची सासू हातात औक्षणाचं ताट घेऊन उभी होती. ये सुनबाई, लक्ष्मीच्या पावलांनी या घरात ये. आई, हिची चांगली दृष्ट काढ, म्हणजे हिला आयुष्यात कधीही त्रास होणार नाही. माझी सासू आणि नवरा खरंच किती चांगले आहेत, माझी किती काळजी घेत आहेत. दुसरीकडे गृहप्रवेश करण्यासाठी सौंदर्या आपल्या सासरच्या घरी उंबरठ्यावर उभी होती. तिच्या सासरचं घर म्हणजे एक हवेलीच होती. खूप सारे पाहुणे तिथे उभे होते. बँड बाजाही जोरदार सुरू होता. रोनक, आईना सांग ना की आता गृहप्रवेश करूयात म्हणून. मी उभी राहून राहून दमलीये. अगं थांब ना सौंदर्या, तू बघतीयस ना आई किती खुश आहे. तिच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, तिला एन्जॉय करू दे. तोपर्यंत सौंदर्या खूपच दमलेली होती. आपल्या पहिल्या रात्री रोनक आपल्या बायकोला गिफ्ट म्हणून कारची चावी देतो. अरे वा, एवढं महागडं गिफ्ट! तुझा नवरा खूप मोठा बिझनेसमॅन आहे, हे सगळे गिफ्ट तर तो आपल्या बायकोला देऊ शकतो ना. असेच काही दिवस गेले. एक दिवस सौंदर्या काजलला भेटायला तिच्या सासरी गेली. माझी जी काही स्वप्न होती ना, रोनक त्याही पेक्षा जास्त करतो माझ्यासाठी. महिन्यातले अर्धे दिवस तर तो बिझनेस ट्रिपसाठी बाहेरच असतो आणि येताना माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन येतो. आता जेजूंसारखं तर छोटं मोठं दुकान तो काही चालवत नाही, मोठी कंपनी चालवतो तो. मी ज्या कारमधून आता आलीये ना, ती कारही त्यांनीच गिफ्ट केलीये मला. बरं दीदी, तुझं या गरिबीत कसं चाललंय? खरं सांगू, माझ्या घरच्या कामवाल्या सुद्धा तुझ्यापेक्षा चांगले कपडे घालतात. भलेही माझा नवरा गरीब आहे, पण तो माझ्यासाठी स्वतःचा जीव देतो, माझ्यासाठी वेळ काढतो, माझी खूप काळजी घेतो. मला माहिती आहे की माझ्या या घराची किंमत तुझ्या कारपेक्षा कमी आहे, पण तरीही मी इथे खूप खुश आहे. सौंदर्य आपल्या बहिणीचं असं बोलणं ऐकून तिथून निघून जाते. असेच काही दिवस जातात. एक दिवस रोनक परदेशी जातो आणि तो 2 महिने परत येतच नाही आणि सौंदर्याशी सुद्धा तो नीट बोलत नव्हता. सौंदर्य एकटीच राहून आतल्या आतच मरत होती. एक दिवस ती काजलला फोन करते. तू बरोबर बोलत होतीस दीदी, मी श्रीमंत तर आहे, पण श्रीमंत असूनही एकटीच आहे. माझ्या नवऱ्याची वेळ आणि साथ मिळवण्यासाठी अगदी भिकाऱ्यांसारखी तरसत असते, पण बास, आता मला हे अजून सहन होत नाही. मला नकोय असं जीवन. सौंदर्य स्वतःच्या हाताची नस कापते. हे सगळं बोलणं ऐकून काजल आपल्या नवऱ्याला घेऊन सौंदर्याच्या घरी जाते आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे डॉक्टर तिचा जीव वाचवतात. रोनकला जेव्हा हे कळतं तेव्हा तो ताबडतोब भारतात येतो. तू मला एकदा निदान सांगायचं तर होतंस ना सौंदर्या, हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करतोय. मला हे पैसा, धन, दौलत काहीच नकोय. मला फक्त तुझं प्रेम हवं आहे रोनक. त्या दिवसानंतर सौंदर्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि मग ती आपल्या बहिणीशी कधीच मतभेद करत नाही, कारण आता तिला श्रीमंत आणि गरीब नवऱ्यामधला फरक चांगलाच कळाला होता. मोहन आणि सीमा खूप काळजीत होते, कारण लग्नाला 10 वर्ष होऊन गेली होती तरी त्यांना अजून मूलबाळ झालेलं नव्हतं.
मोहन मजुरीचं काम करायचा आणि त्याच पैशातून आपलं घर चालवायचा. सीमाने दुर्गा मातेचं एक व्रत केलं आणि तिचं स्वप्न पूर्ण झालं. मोहन आणि सीमाला एक मुलगा होतो. ते त्याचं नाव मोनू ठेवतात. हो बघा ना, आपलं बाळ किती सुंदर आहे. तो तर असणारच, माझ्यावर जो गेलाय ना. ते दोघंही खूप आनंदात असतात. मोहन कामावरून घरी परत येत असताना मोनूसाठी तो एक लॉकेट खरेदी करतो. त्या लॉकेटमध्ये मोहन, सीमा आणि मोनूचा एक छान फोटो असतो. घरी गेल्यानंतर त्याने ते लॉकेट मोनूच्या गळ्यात घातलं आणि तो म्हणाला, हे लॉकेट आपली निशाणी आहे. हे आयुष्यभर त्याच्या गळ्यात असेल. ते सगळं ठीक आहे, पण हा इतका बदमाश झाला ना की विचारू नका. झोपतच नाहीये. अगं सीमा, तू त्याच्यासाठी एखादं अंगाई गीत म्हण. ते ऐकून सगळी मुलं झोपतात. सीमा अंगाई गीत गायला सुरुवात करते. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. झोप कागद नाही. मुन्ना करे तमाशा. असेच काही दिवस जात राहिले. मोनू आता थोडा मोठा झाला. एक दिवस मोनूने जत्रेत जाण्याचा खूप हट्ट केला. दुर्गा मातेच्या मांडवाजवळच एक जत्रा भरली होती. मोहन आणि सीमा मोनूला तिथे घेऊन गेले, पण तेव्हाच एक दुर्घटना झाली. त्या जत्रेमध्ये अचानक आग लागली. अरे बाप रे, इथं तर आग लागली. पळा पळा. सीमा चल इथून, आग लागलीये. मोनूला सोडू नका हो तुम्ही. सगळी लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होते आणि शेवटी तेच झालं ज्याची भीती होती. मोहनकडून मोनूचा हात सुटला जातो. मोनू तिथेच खाली पडतो. आई, बाबा, वाचवा, कुणीतरी मला वाचवा. एवढ्या सगळ्या गोंधळात मोहन आणि सीमाला मोनूचा आवाज ऐकू येत नव्हता. ते दोघेही भेटल्यानंतर मोनूला शोधू लागले. अगं मोनू कुठं गेला? मोनू, तुम्ही माझ्या मोनूचा हात सोडून दिलात. अगं एवढ्या गर्दीमध्ये तो हात सोडून कधी गेला कळालंच नाही. चल शोधू त्याला. मोनू, मोनू, माझं मोनू. दोघांनीही मोनूला खूप शोधायचा प्रयत्न केला, पण तो त्यांना सापडला नाही. ते दोघेही बिचारे रडत रडत घरी आले. एवढ्या मोठ्या मुश्किलीने त्यांना हे अपत्य झालं होतं. त्याच्यामुळे घरात आनंदी आनंद होता, पण आज त्या आनंदावर विरजण पडलं. सीमा म्हणाली, हे माते, आमच्या बरोबर असं कसं झालं ग? आम्ही कुणाचं काय वाईट केलंय? परमेश्वरा, नेमकं आजच आम्ही जत्रेत का गेलो? ते सगळं मला काही माहित नाही. मला माझा मोनू परत हवाय. मला माझा मोनू परत घेऊन या. माझ्या मोनूला तुम्ही परत घेऊन या. ठीक आहे सीमा, तू काळजी करू नको. काहीही होऊ दे, पण मी मोनूला शोधूनच आणीन. असं म्हणून मोहन घराबाहेर पडला आणि रस्त्यात सगळीकडे तो मोनूला शोधत राहिला. शोधता शोधता मोहनला वेळेचीही खबरबात राहिली नव्हती. संध्याकाळी तो बिचारा थकून भागून घरी आला. सीमा अजूनही रडत होती. मोहनला बघून ती म्हणाली, काय झालं हो? आपला मोनू सापडला? नाही सीमा, मी खूप ठिकाणी शोधलं, पण तो कुठेही सापडला नाही. खोटं बोलताय तुम्ही. हो ना, खोटं बोलताय. माझा मोनू माझ्याशिवाय एक क्षणही नाही राहू शकत. माझा मोनू नक्की परत येईल. मी पण तुला वचन देतो सीमा, मोनूला तुझ्या जवळ परत आणून दे. मग त्याच्यासाठी माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल. दुसऱ्या दिवसापासून मोहन मोनूला शोधत राहायचा आणि सीमा घरी रडत असायची. काही दिवस असेच गेले. कामावर न गेल्यामुळे मोहनचं कामही गेलं होतं आणि घरी रडून रडून सीमा तर अगदी वेड्यासारखी झाली होती. काही दिवसांनी घरातलं सगळं राशनही संपलं होतं. मग दोघांना जाणीव झाली की हे सगळं असं चालू राहणं शक्य नाही. जर खायलाच मिळालं नाही तर ते मोनूचा शोध कसा काय घेऊ शकतील? असा विचार करून दोघांनीही एका श्रीमंत माणसाच्या घरी नोकरी करायला सुरुवात केली. त्यांच्या घरी मोहन साफसफाई करण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत सगळं काम करायचा आणि सरला त्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करायची. काम संपल्यानंतर दोघंही मोनूच्या शोधासाठी केवळ इकडे तिकडे भटकत राहायचे. तू बघ सीमा, एक दिवस आपल्याला मोनू नक्की सापडेल. मला फक्त एकदा त्याला माझ्या डोळ्यांनी बघायचंय हो. मी त्या देवी मातेकडे हीच प्रार्थना करतेय. असेच 25 वर्ष निघून गेली, पण मोनू अजूनही सापडला नव्हता. इतक्या वर्षांमध्ये मोहन आणि सीमाने अनेक घरांमध्ये कामं केली होती. तेवढ्यातच त्यांना एक बातमी कळाली की शहरात अभिषेक नावाचा एक माणूस आला आहे. त्याचं वय फक्त 30 वर्ष आहे, पण त्याच्याकडे पैसे खूप आहेत आणि त्याला 2 काम करणाऱ्या माणसांची गरज आहे. पगारही खूप चांगला होता. मोहन आणि सीमा त्याच्याकडे जातात. मालक, आम्हाला हे काम द्या मालक.
आम्हाला कामाची खूप गरज आहे. हो, पण तुम्ही दोघं काम करू शकाल का? तुम्ही एवढे म्हातारे जे झाले आहात. अभिषेकच्या बायकोचं नाव रितू होतं. रितू तिथे येते आणि म्हणते, हे दोघं म्हातारी काय कामाचे? हाकलून द्या यांना इथून. नाही नाही मालकीनबाई, आम्ही काही न बोलता काम करू. फक्त तुम्ही आम्हाला कामावर ठेवून घ्या. ठीक आहे, ठेवून तर घेतो, पण कामात हलगर्जीपणा केला तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. मोहन आणि सीमाला काम मिळतं आणि दोघंही काम सुरू करतात. मोहन घर साफ करतो आणि सीमा किचन मध्ये खाणं बनवते. ए म्हाताऱ्या, तिकडे नीट स्वच्छ केलं नाहीयेस, जरा नीट स्वच्छता कर. चल. हो मालकीनबाई, आत्ता स्वच्छ करतो. अरे नीट कर ना, हा कोपरा काय तुझा बाप साफ करणार आहे? मोहन बिचारा गुपचूप ऐकून घेतो आणि आपलं काम करत राहतो. तिकडे सीमा खाणं बनवत असते. अभिषेक आणि रितू दोघंही जेवायला बसतात. सीमा दोघांनाही जेवायला वाढते आणि गुपचूप तिथेच उभी राहते. अभिषेक पहिला घास घेतो आणि तो कुठल्या तरी आठवणीत रमून जातो. अरे हे काय? काय झालं अभिषेक? काय झालं साहेब, जेवण चांगलं नाही झालं का? नाही, असं काही नाहीये. ही चव मला खूप जवळची ओळखीची वाटतेय. ओळखीची? असं कसं काय होऊ शकतं? यांनी तर पहिल्यांदाच या घरात जेवण बनवलंय. हो, ते तर आहेच, पण माहित नाही मला असं का वाटतंय. दोघंही जेवण करतात, पण अचानक मोहनच्या हातातून काचेची एक प्लेट खाली पडते आणि ती फुटते. मग रितू खूप चिडते. अरे हे काय केले या म्हाताऱ्याने? एवढी महागाची डिश फोडली. माफ करा मालकीनबाई, चूक झाली. चूक? या घरात चुकीला काही माफी नाहीये. तेव्हाच अभिषेक एक काठी घेऊन येतो आणि मोहनला मारू लागतो. सीमा पळत पळत तिथे येते आणि अभिषेकचे पाय पकडते. माफ करा मालक, यांची तब्येत ठीक नाहीये. घ्या, यांची नाटकं सुरू. मी तेव्हाच सांगितलं होतं की या दोघांना ठेवू नको म्हणून. आता भोगा. तुम्ही मला मारा मालक, पण यांना सोडा. हो, तुला पण मारीन. मार खाण्याची एवढी हौस जी आहे ना तुला. रितू पण एक काठी घेऊन येते आणि सीमाला मारू लागते. ते दोघंही ओरडू लागतात. मारल्यानंतर रितू आणि अभिषेक आपल्या खोलीमध्ये येतात. रात्री सीमा आणि मोहन आपल्या स्वयंपाकघरात झोपलेले असतात. तेव्हाच त्यांना ऐकू येतं की अभिषेक आपल्या खोलीमधून ओरडतोय. आई मला घेऊन चल. मुझे ले चल माँ. मालक असे का ओरडतायत बरं? तेव्हा सीमा अभिषेकच्या खोलीबाहेर जाऊन मालकीन म्हणून ओरडते. मग रितू दरवाजा उघडते आणि म्हणते, काय झालं एवढ्या रात्री? मालक ओरडत होते, ते ऐकू आलं. मला राहवलं नाही म्हणून आले. अभिषेकला तो आजारच आहे. कधी कधी त्याला झोप येत नाही तेव्हा तो असाच ओरडतो. मी काही प्रयत्न करून बघू? तुम्ही काय प्रयत्न करणार? अंगाई म्हणेन. अंगाई म्हटल्यावर सगळेजण झोपतात. सीमा अभिषेक जवळ जाते आणि अंगाई गीत म्हणते. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. अभिषेक लगेच झोपी जातो. रितूला खूप आश्चर्य वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक ऑफिसला जातो. त्याच्या ऑफिसमध्ये आज खूप महत्वाची मीटिंग होती. त्यामुळे तो गडबडीत आपल्या घरातून निघतो आणि इकडे तिकडे न बघताच रस्ता क्रॉस करतो. पण त्याच वेळी एक गाडी तिथे भरधाव वेगाने येते आणि त्याचा अपघात होतो. तो जमिनीवर पडून रक्तबंबाळ होतो. रितू, सीमा आणि मोहन पळत पळत त्याच्याकडे जातात. ते तिघही मिळून अभिषेकला उठवायचा खूप प्रयत्न करतात. तेव्हाच मोहन आणि सीमा बघतात की अभिषेकच्या गळ्यात एक लॉकेट आहे. हे तेच लॉकेट होतं जे मोहनने मोनूच्या गळ्यात घातलेलं होतं. मोहन आणि सीमा त्या लॉकेटला बघून खूप आश्चर्यचकित होतात. अरे हे लॉकेट मालकांजवळ कसं काय आलं? हे लॉकेट तर अभिषेक जवळ लहानपणापासून आहे. तो लहान असताना एका जत्रेमध्ये हरवला होता. अभिषेक कडूनच हे ऐकलंय मी. त्या जत्रेमध्ये आग लागल्यामुळे पळता पळता तो खाली पडला होता आणि त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा हात सुटला गेला. मग सगळं संपल्यानंतर जेव्हा तो जत्रेच्या ठिकाणी रडत बसला होता तेव्हा कुठल्या तरी अनाथ आश्रमाच्या मालकांनी त्याला पाहिलं आणि ते त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले.
अभिषेकने अनाथाश्रमात राहूनच आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी करण्यासाठी बाहेर गेला. लहानपणापासूनच हे लॉकेट त्याच्याकडे आहे. हे ऐकून मोहन आणि सीमाच्या डोळ्यात अश्रू येतात. खरं तर हे तेच लॉकेट होतं जे मोहनने मोनूच्या गळ्यात घातलेलं होतं. खरं तर अभिषेक म्हणजे त्यांचा मोनू आहे. ते दोघंही त्याला उचलून दुर्गा मातेच्या मंदिरात घेऊन जातात आणि तिच्याकडे प्रार्थना करतात. हे बाते, माझा मुलगा 25 वर्षापूर्वी हरवला होता. इतके वर्ष शोधल्यानंतर आज तो सापडलाय. आता तू परत आम्हाला त्याच्यापासून वेगळं करू नकोस माते. तेव्हाच दुर्गा माता तिथे प्रकट होते आणि आपल्या जादूने अभिषेकला ती पूर्णपणे बरं करते. मोनूला सगळं समजतं आणि मग त्याला हेही कळतं की का सीमाच्या हातचं जेवण त्याला खूप ओळखीचं वाटत होतं. सीमाचं अंगाई गीत गाऊन तो का झोपी गेला होता. मोहन आणि सीमावर केलेल्या अत्याचाराबद्दल तो त्यांची माफी देखील मागतो. आई, बाबा, मला माफ करा. मी तुमच्या दोघांवर खूप अत्याचार केलेत. मला त्याची खूप लाज वाटते. मला माफ करा. बास कर बाळा. आई वडिलांची कोणी माफी मागतं का? एवढं बोलून मोहन आणि सीमा आपल्या मुलाला जवळ घेतात. रितू देखील त्यांची माफी मागते. शेवटी सगळेजण एकत्र येतात आणि आनंदाने एकत्र राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.